सखू, अगं ए सखू, बसलीस का पूजेला? मनोभावे प्रार्थना कर. आहेस हा मी. थांब. बाई बाई, कमाल आहे गो बाई. अगं तुझ्या आई बापाने काही तुला शिकवलं की नाही? नवी नवरी म्हणून घरात येतेस आणि डोक्यावरनं पदर मात्र घ्यायला विसरतेस. सासूबाई, मी पदर घेणारच होते, तेवढ्यात मला उलट उत्तर देतेस, माझा अपमान करतेस. नाही गो बाई, मला नाही सहन होत. मी जातेस कशी? सासूबाई मला माफ करा, तुम्हाला दुखवण्याचा हेतू नव्हता माझा. मी परत बोलणार नाही. अहो काय चालवलंय तुम्ही हे? घरात येणारी नवी सून म्हणजे साक्षात लक्ष्मी. लक्ष्मी घरात येत असताना कसला मान अपमान घेऊन बसलाय तुम्ही? ये बा. बरं मामनजी, एक विचारू का? पहिल्यांदा आपल्या देवघरात गेलं तर चालेल का? आमच्या घरात देवघर नाही आणि असल्या भाकड गोष्टींवर आमचा विश्वास नाही, बरं का? आणि तूही लक्षात ठेव, तुझा देवधर्म वगैरे सगळा थोताणपणा जो काय ना, तो इथे जाणणार नाही, सांगून ठेवते. चल स्वयंपाकघरात चल. काय चाललंय? हा अगं अगं बस 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 बस. हे बघ, जरी आईला हे काही आवडत नसलं ना, तरी मी मात्र नास्तिक नाहीये बरं का. तुझी पूजा अतिशय व्यवस्थितपणे चालू दे बस. अगं अगं हे काय करतेस सखू? माझ्या पाया कशाला पडतेस? आणि हे काय, तुझ्या डोळ्यात अश्रू? नाही हो, काही नाही. तुम्ही मला समजून घेतलं ना, मला खूप बरं वाटलं. बरं का सखू, आई पण तशी वाईट नाहीये बरं का. तर मध्येच ती अशी का वागते ते आम्हालाही समजत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, की तुझी पूजा फक्त या खोलीपुरतीच मर्यादित ठेवायची बरं का. कसं झालंय माहितीये का, की ह्या घरात सगळ्याच गोष्टी पहिल्यापासून आईच्या इच्छेनुसारच घडत गेल्या. बाबांनी पण तिला कधी दुखावलं नाही, त्यामुळे ती थोडीशी हट्टी आणि चिडचिडी झाली. हा, पण आता तिचं मन जिंकणं हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे. आणि ते कसं जिंकायचं हे मी तुला सांगायची गरज नाहीच आहे. खरंच मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. आपण थोड्या मोठ्यांना समजून नाही घ्यायचं तर कोण घेणार? मी तुम्हाला वचन देते, मी त्यांना परत कधीही दुखवणार नाही. आणि मामनजी, ते तर माझे बाबाच आहेत. त्यांच्या मायेची सावली माझ्यावर आहे. मला अजून काय हवं? खरंच मी खूप भाग्यवान आहे. या घराची सून होण्याचा मान मला मिळाला. सखू, बाहेर ये आधी. काय सासूबाई, मला बोलवलं? काय ग, किती हाका मारायच्या? कान फुटलेत का काय तुझे? आणि सकाळी उठून काम सोडून गप्पा कसल्या करत होतीस ग गुलू? आणि स्वयंपाक कोण करणार? मी का तुझ्या आई येणार आहे माहेरून? चल कामाला लाग. आणि ते दागिने उतरव नि माझ्या खोलीत नेऊन ठेव. दागिने घालून मिरवायला तुला काय माहेर वाटलं की काय? आणि ही पैठणी सुद्धा बदल हो. चांगले लुगडे स्वयंपाकघरात घालून मातेरे करायचंय की काय? जा.
सासूबाई घरातलं पाणी संपलंय, कुठनं आणू? म्हणजे सगळे अंडे संपवलीस की काय? आणि भाजीत काय अंड्याचे अंडे होतलेस? म्हणजे आज सगळ्यांना फक्त पाणीच पाजणार आहेस वाटतं? नाही हो सासूबाई, हंड्यामध्ये जेवढं पाणी होतं तेवढंच घेतलं मी. बाई गो, कसली कोटारडी आहेस? अगं सकाळी मी स्वतः माझ्या डोळ्यांनी 3 हंडे भरलेले पाहिलेस आणि तू म्हणते थोडंच पाणी होतंस. अगं हे संस्कार केले का तुझ्या आई बापानी? आणि खोटं बोलताना तुझी जीभ कशी झडली नाही म्हणते मी. अहो, ऐकलात का? या आत या. अहो, काय 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 झालं तरी काय? हा, ऐका तुमच्या सुनेचे प्रताप. काय झालं? अहो सकाळी मी 3 हंडे भरलेले पाहिले बर मग? आणि ही खोटारडी म्हणते पाणी थोडंच होतं. अहो जनाची नाही तर मनाची तरी थोडी लाज पाहिजे ना खोटं बोलताना. अहो सकू म्हणते ते खरं आहे. तुम्हाला का हो एवढा तिचा पुळका? हे बघा, पुलका बिलका काही नाही. पाणी शिळं झालं होतं म्हणून मीच घातलं होतं झाडांना. हे बघ सकू, काही काळजी करू नकोस. आपल्याकडे रखमा नावाची बाई पाणी भरायला आपण ठेवली. आता येईलच एवढ्यात ती. हं, तिला सांग, ती देईल पाणी भरून. रखमा बिकमा कोणी येणार नाही. हा, दिली मी तिला पाठवून गावाला. अहो काय सांगताय? आता येईल ती पुढच्या वर्षी. अहो पण मग पाणी कोण भरणार? विहीर कुठलं कुठे इथनं? हिचे काय हातपाय मोडले म्हणते मी. आणेल ती पाणी नि करेल स्वयंपाक. अहो पण मी काय तुम्ही म्हणतो? गप्पा बसा. आम्हा बायकांमध्ये तुम्ही नका नाक खुपसू. पांडुरंग हरी वासुदेव. पाणी मी घेऊन येते सासूबाई. सखो, ए सखो, सखो, बाहेर या आधी. काय हो सासूबाई? काय ग, ही खरकटी भांडी तशीच वाळत ठेवली आहेस? ती घासणार कोण? सासूबाई मीच घासणार आहे, पण थांबले. सकाळी पाणी शेंदून शेंदून हाताची आग होत होती, म्हणून म्हटलं जरा वेळाने घासावी. म्हणे थोड्या वेळाने घासावीत. चल भांडे घास आधी. नाहीतर असं कर ना, तुझ्या आई बापांना म्हणावं द्या एक गडी झाडून सासरी. मग तू बैस राणीसारखी की तो करेल तुझ्या वाटचं काम. काम टाळण्याचा चांगला बहाणा शोधलास हो, पण मी अशी बधायची नाही बरं का. चल भांडे घास. हे घे.
अगं हे काय सखू, त्या पाण्याकडे काय बघतीयस? काही नाही हो, मी आत्ताच पाणी भरलं, बाहेर गेले, आत आल्यावर बघितलं तर पाणी गढूळ झालेलं. पाणी गढूळ झालं आपोआप? अगं तू आणतानाच बघून आणलं नसशील. हे बघ सखू, अलीकडे तुझं कामात अजिबात लक्ष नसतं. मला आई परवाच सांगत होती की ही काम चुकारपणा करते म्हणून. तुम्ही सुद्धा मला कामचुकार समजता? अगं सखू, तुला रडायला काय झालं? मी तुला काय वाईट बोललोय का? नाही ना? हा, पण माझ्या जे कानावर आलं ते फक्त मी तुला सांगितलं एवढंच. हे बघ, मला काही वाईट बोलायचं नव्हतं. तू असं कर, तू डोळे पुस, रडू नकोस बरं, पुस डोळे. अगं तू जर अशी रडत राहिलीस तर तुझ्या डोळ्यातल्या पाण्याने घरात महापूर येईल. एवढं काय चिडवायचं? मी एवढी काय रडत नाही. हा, आता कसं छान. हे बघ, आता असं कर, तू आज जा आणि तोंड धु बरं, आणि माझ्यासाठी छान खायला घेऊन ये. फार भूक लागली. तुम्ही आराम करा, मी खायला घेऊन येते.